भाऊ, नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुखांनी मला मंत्री केलं नाही, असं त्यांनी एक म्हटलेलं आहे. एक व्हिडिओ समोर आला. काँग्रेसच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या विषयी किंवा दलित समाजाच्या विषयी सातत्यानं आकसच राहिला आहे. कारण त्यांच्या रक्तात विचारात बाबासाहेबांचा द्वेष होता. बाबासाहेब उभे राहिले असताना त्याला पराभूत करण्याचं काम याच काँग्रेसनं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं पोटात असतं ते ओठावर त्या ठिकाणी येतं आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाची मानसिकता आजही त्या ठिकाणी आहे. मतांसाठी दलित समाज लागतो, बाबासाहेब लागतात, पण बाबासाहेबांचे विचारही नको आणि त्या ठिकाणी समाजाच्या उत्कर्षासाठी काही करायला नको, ही काँग्रेसची असलियत त्या ठिकाणी आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की मशाल गीतामध्ये जय शिवाजी जय भवानी बोलल्यानं भाजपला फुटलं, धर्मयुद्ध करायला चाललेत, आधी जॅकेट सांभाळा, असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. नाही, मला वाटतं जय भवानी जय शिवाजी त्या ठिकाणी आपल्या वचननाम्यात आणून उपयोग नाही, तो आचरणात आणायला लागतो. त्यामुळे छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्यांचे विचार आपण त्या ठिकाणी सोडलेत. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राटवरून जनाब करण्यापर्यंत आपण काँग्रेसला साथ दिलीत. हिंदू हृदय सम्राट हा शब्द आपण बोलत नाही. मी कालच कुठल्या तरी एका सभेत ऐकलं की माझ्या महाराष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनींनो, म्हणजे पहिले हिंदू मराठी असं आपण करायचो. त्याच्यामुळं तुमची नौटंकी उद्धवजी आज सगळ्यांना कळते आणि त्याच्यामुळं निवडणूक आयोगानं सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेतली असेल. आता जे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले धर्मयुद्ध, ते महाराष्ट्र धर्म आहे. देव देश आणि देशासाठी या ठिकाणी धर्मयुद्ध आहे. त्याचा आपण त्या ठिकाणी तुम्ही जे लांगुल चालन करता, तुम्ही जे तुष्टीकरण करता, त्या उद्देशानं तो धर्मयुद्ध शब्द नाही, तो देशहितासाठी राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेला त्यांचा भूमिका किंवा वक्तव्य आहे. माझी सत्ता पाडली हा सत्ता जिहाद होता असं उद्धव ठाकरेंनी भाजपवरती टीका केलेली आणि भाजप सत्ता जिहाद करते. उद्धवजी ठाकरे साहेबांनी महायुतीचं सरकार, शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार गेल्या वेळेला जनतेने निवडून दिलं होतं. लोकांनी मेजॉरिटी शिवसेना भाजपला दिली होती. सत्तेसाठी जिहाद कुणी केला? उद्धवजी. आपण सत्तेच्या लाचारीसाठी 25 वर्ष बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडून केवळ सत्तेसाठी, सत्तेच्या लालसेपोटी आपण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यामुळे सत्ता जिहाद बाळासाहेबांनंतर तुमच्या त्या ठिकाणी रक्तात भिनला. म्हणून सत्तेसाठी आचार विचार नीतिमूल्य सगळी आपण पायदळी तुडवताना दिसतंय. अजित पवार असं म्हणतात की मी शरद पवारांना सोडलं नाही, आमदारांच्या आग्रहामुळे मी असा निर्णय घेतला, त्यांनी वक्तव्य आता केलं. लोकशाहीमध्ये आपण जनतेच्या मताला महत्त्व देतो. त्याच पद्धतीनं निवडून आलेल्या आमदारांना सुद्धा त्या पक्षाच्या नेत्याला त्याचं मानावं लागतं, ऐकावं लागतं. आणि त्यामुळे अजितदादांचं म्हणणं खरं आहे की आमदारांची कामं होत नव्हती, आमदार अस्वस्थ होते, निधी मिळत नव्हता आणि अशा वेळेला ज्या कारणासाठी निवडणुका लढवतो, गरिबाच्या कल्याणासाठी, विकासासाठी, आणि तो होत नसेल तर अर्थ काय, अशी भूमिका ज्या वेळेला सर्व आमदारांकडून आली त्यावेळेला अजितदादांनी निर्णय घेतला, हे खरं आहे. काल शरद पवार असं म्हणाले एका ठिकाणी की मी सांगितलेल्या उमेदवारांना जर तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला रोजगार मिळतील, नोकऱ्या मिळतील. मला पवार साहेबांचं आश्चर्य वाटतं. एवढा ज्येष्ठ आणि बुजुर्ग नेता, 40 वर्ष 50 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, आपल्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सरकार चालली. 4 वर्ष आपण राज्याचे मुख्यमंत्री होतात. मग 40-45 वर्षानंतर आपण सांगताय की मी सांगेन त्याला मतदान करा, नोकऱ्या देईन, याचा अर्थ आपण काय केलं? आता तुम्ही सांगताय बेरोजगारी दूर करणार, मग 40-45 वर्ष काय केलं? भांडवलदारांची तळी उचलत राहिलात का? आज त्या ठिकाणी उद्योगधंदे त्या ठिकाणी बारामतीच्या पुढे आपण नेऊ शकला नाहीत.
बारामती म्हणजे आपण राज्य त्या ठिकाणी समजलात. त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे त्या मोठ्या प्रमाणावर उद्योग 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात आलेत. जवळपास 52% गुंतवणूक देशातली इथे आले. त्याच्यामुळं बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं काम, उद्योग आणण्याचं काम या ठिकाणी आमची महायुती करणार आहे. त्याच्यामुळे पवारसाहेब 40-50 वर्ष तुम्हाला झाली, आता जरा आम्हाला 10-15 वर्ष द्या, बघा आम्ही काय काम करतो. उलट तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्हाला 40-45 वर्ष जमलं नाही ते आम्ही इमानदारीत करू. सध्याचे राज्यकर्ते हे गुजरातची लाचारी करत असल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे. गुजराती भांडवलदारांच्या जीवावर पोचलेले संजय राऊत यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. किती गुजराती व्यापारी उद्योगपतींशी त्यांचा संबंध आहे आणि त्यांचा लाभ ते उठवत आहेत. यावरून केवळ मीडियासमोर बोलायचं आणि आतून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी साठलोटं करायचं, त्यांचा फायदा घ्यायचा, अशा प्रकारची स्वार्थी प्रवृत्ती संजय राऊतची आहे. त्याचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. फडणवीसांवर टीका करताना ते म्हणालेले आहेत, पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून कुठेतरी धर्म, जात, हिंदू मुसलमान, वोट जिहाद वगैरेचे विषय हे समोर आणले जातात. अजिबात नाही. आपण महाराष्ट्रात आपणही माहिती घ्या. महाराष्ट्रात अत्यंत उत्तम वातावरण महायुतीच्या बाजूनं आहे. त्याच्यामुळं आमचा विजय निश्चित आहे. तुम्ही तर विजयाच्या आसपास पण फिरकताना दिसत नाही आणि त्यामुळं तुम्ही भावनिक वातावरण करताय. आम्ही विकासावर बोलतोय, पण विकासावर बोलत असताना आम्ही त्या ठिकाणी देशहितासाठी, देशभक्तीसाठी या ठिकाणी महाराष्ट्र धर्म, देश, देव आणि देव धर्म याच्यासाठी आम्ही बोलत राहणार. ती आमची नैतिकता आहे, तो आमचा त्या ठिकाणचा विचार आहे. शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या संदर्भात टीका करताना गद्दार शब्द वापरला होता. त्याच्यानंतर याला उत्तर म्हणून अजित पवार यांनी वसंतराव पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, हे काय होतं असा प्रश्न उपस्थित केला. आता पवार साहेबांचं वय पाहता मी त्यांना थेट गद्दारी कितीदा केली असं बोलणार नाही, परंतु हे या महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण जर कुणी या ठिकाणी महाराष्ट्राला दाखवलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी आहे. या राज्यात अनेक पक्ष फोडले, स्वतः नवीन पक्ष काढले, अनेक घराणी त्या ठिकाणी फोडली. वडील एकाकडं, मुलगा एकीकडं, बायको तिसरीकडं. हे घरफोडीचं राजकारण पवार साहेबांनी महाराष्ट्राला दाखवलं. आणि ज्या वसंतदादा पाटील यांनी त्या ठिकाणी एक विचार या महाराष्ट्राला दिला, त्या वसंतदादांच्या बरोबर राहून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम पवार साहेबांनी केलं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. त्याच्यामुळं ज्याने आपलं आयुष्य खंजीर खुपसण्यात घालवलं त्यांनी दुसऱ्याच्या गद्दारींनी खंजीर खुपसण्यावर न बोललेलं बरं. शिंदे फडणवीस हे अदानीची माणसं आहेत, मोदी हे अदानीची संपत्ती जपत आहेत. त्यामुळे अदानीला यावेळेस हरवलं गेलं पाहिजे, नाहीतर जे संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा चौक आहे तो भूखंड देखील अदानीच्या नावावरती जाईल आणि त्या ठिकाणी अदानीचा टॉवर उभा राहील. त्यामुळे अदानींना हरवणं खूप गरजेचं आहे असं आव्हान संजय राऊतांनी केलं. अदानीच्या धारावीच्या प्रकल्पाला सुरुवातीच्या काळात मान्यता कोणी दिली हे जरा तपासून पहा. अदानींबरोबर किती बैठका उद्धवजी ठाकरे साहेबांच्या घेतल्या गेल्या, कितीदा ते स्नेहमिलन झालंय याची माहिती घ्या. मला वाटतं धारावीवरनं त्यांचा हिशोब नीट झालेला दिसत नाही आणि तो ज्या दिवशी होईल त्या दिवशी हेच उद्धव ठाकरे साहेब सांगतील धारावीसाठी अदानीची गरज आहे, हे माझं वाक्य लिहा, तेच याचं समर्थन योग्य पद्धतीनं करतील. फक्त जरा हिशोब अजून नीट झालेला नाही. तुमच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की राजकीय पक्षाचे नेते अदानीच्या या प्रकल्पासाठी हिशोब करतात. एकंदरीत किती राजकीय पक्षांनी, मी सगळ्या नेत्यांच्या बाबतीत बोललोच नाही. तुमच्या मनातला जो प्रश्न आहे मी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोललो, कारण बाकीच्या नेत्यांचा त्या ठिकाणी हिशोब करायचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्यांनी समर्थन केलंय. दस्तूर खुद्द शरद पवार साहेब यांनी त्या ठिकाणी अदानींच्या बाबतीत घेतलेली भूमिका महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आपण उद्धवजींचा विरोध अदानीला बोललात, त्याच्यावर माझं उत्तर होतं. त्याच्यामुळे इतर नेत्यांचा प्रश्नच उद्भवतो. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे आहेत, त्यांनी आरोप गंभीर केला की भाजपकडून अनेक वेळा पवारांना मारण्याचा प्रयत्न झाला. नाही, मला वाटतं अत्यंत बालिश अशा प्रकारचा आरोप आहे. पवार हे महाराष्ट्रातलं एक
राजकीय मोठं नेतृत्व आहे आणि महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारण करणारं राज्य आहे. त्याच्यामुळे असं नेत्यांना मारणं, तशा प्रकारचा डाव करणं हे महाराष्ट्रात होत नसतं. अतिशय बचकना अशा प्रकारची वक्तव्य हा कोण आहे त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 90,000 बूथसाठी भाजपने देशभरातून 90,000 बाहेरील लोक आणले, त्यामुळे महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी झाला असं पंकजा मुंडेने एक टिप्पणी केली आहे. नाही, मला वाटतं महाराष्ट्रात किती ऑक्सिजन आहे. महाराष्ट्रात जंगलं आहेत, महाराष्ट्रात मुंबईत नॅशनल पार्क आहे, इन्व्हायरमेंटसाठी या ठिकाणी आमची लोक काय करतात हे माहीत आहे. आता पंकजांच्या वक्तव्याचा विपर्यास अलीकडच्या काळात खूप होतो. त्यांचा संदर्भ काय तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास होता कामा नये. ते प्रचार करतायत जोरात आणि एखादं वाक्य घेऊन त्यांच्या बाबतीत चुकीची भूमिका उभी करणं हे योग्य नाही. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. मला वाटतं अशा प्रकारचा हल्ला करणं दुर्दैवी आहे. लोकशाहीमध्ये विचारानं त्या ठिकाणी लढायचं असतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये पराभव समोर दिसत असल्या कारणाने महाविकास आघाडीची लोक कुसपटं काढतायत. त्या ठिकाणी कळ काढणं ज्याला म्हणतो आणि वातावरण गढूळ करून त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये काहीतरी विध्वंसक परिस्थिती निर्माण करायची अशा प्रकारचा कट दिसतोय. त्याची काळजी पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा एक नवीन व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे. त्यांनी भाषणात असं म्हटलं की काँग्रेसने अगर मनात आणलं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्नची उपाधी देऊ शकले असते, भारतरत्न या उपाधीने सन्मानित करू शकले असते, परंतु काँग्रेसने ते केलं नाही. पहिल्यांदाच आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना भारतरत्न उपाधीने सन्मानित केले असं त्यांनी एक वक्तव्य केले. अत्यंत वक्तव्य त्यांचं 100% बरोबर आहे. काँग्रेसनं सातत्यानं बाबासाहेबांचा अपमान केलाय. बाबासाहेबांचे विचार धुळीस त्या ठिकाणी मिळवण्याचं काम केलंय. परंतु आपण बघाल की ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी पदावर बसले, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. बाबासाहेबांच्या स्मृती जपल्या, बाबासाहेबांचा विचार सर्वदूर नेण्यासाठी प्रयत्न केले, दलित समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. मग बाबासाहेबांची पंचतीर्थ असतील त्यांचा विकास केला, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले परदेशातलं बाबासाहेबांचं राहतं घर त्याला स्मारकात रूपांतर त्या ठिकाणी केलं. आम्ही मुंबईला चैत्यभूमीच्या ठिकाणी मोठं स्मारक जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी उभं करतोय आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांचं संविधान त्याचा सन्मान मोदी साहेब करतायत. काश्मीर जम्मूला त्या ठिकाणी संविधान त्या ठिकाणी मानलं जात नव्हतं, कायदा वेगळा झेंडा वेगळा. बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये राबवण्याचं काम, संविधानाला अनुसरून शपथ घेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळेच झालं. त्याच्यामुळं राजनाथ सिंग यांचं म्हणणं खरं आहे की बाबासाहेबांचा अवमान सातत्यानं काँग्रेसनं त्या ठिकाणी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.